हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आता आहे पुणे एअरपोर्टवर. मी आता जाणार आहे पुण्याहून चंदीगडला. रात्रीचे ऍक्च्युली 12 वाजलेत. 2:45ची फ्लाईट आहे. हा नवीन झालेला एअरोमॉल आहे, फूड कोर्ट तुम्ही बघत असाल. आता आम्ही इथे एक थोडा वेळ तासभर टाइमपास करणार, नंतर एअरपोर्टला जाऊ. हे आमचे गणेश सर, हे आमचे बांबळे सर आणि हे मगर सर, यांना तुम्ही ओळखत असाल. हे नवीन आहेत आमचे मित्र, पहिल्यांदा आमच्या बरोबर येत आहेत चंदीगडला. चित्रेबंधू मिठाईवाले, चाय पॉइंट, असे खूप सारे इथं आउटलेट्स आहेत. खूप छान बनवले लोकांना वेटिंग साठी. फूड मॉल सुद्धा छान आहे. गणेश सर कसे आहात? एकदम मस्त मजेत. झोप झाली का नाही? अजून काय आता फ्लाईट मध्ये झोपणार आहे? फ्लाईट मध्ये भरायचे का मामरे सर? आता फ्लाईट मध्ये बसलो ना डायरेक्ट. अच्छा, हो का? जास्त गोरू बिरू नका, बघा अख्ख्या फ्लाईट मधल्या लोकांची झोप घालवतात. सारे आउटलेट्स आहेत. वाऊ मोमोज, एक आहे बिगीज बर्गर, वाऊ मोमोज आहे, सबवे आहे, पिझ्झा हट आहे, असे खूप सारे आहेत. इथे चितळेबंधू आहे. इकडे बघा हळदीराम आहे, पिझ्झा एक्सप्रेस आहे, हे टॉयचं शॉप आहे रोवन. चेक इन काउंटरला उभे आहोत. कसं चमकतं आपण. हा एकदम. हे वाढवलेलं एअरपोर्ट आहे आपलं, ऍक्च्युली पुणे एअरपोर्ट. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी 6 वाजता आम्ही इकडे पोहोचलो आणि थोडं आता झोपून उठून फ्रेश झालं आणि जिकडे मीटिंग आहे तिकडं ऑफिसला आम्ही निघालो. भेटूया. तुम्हाला जर काही मला इथं दिसलं तसं तुम्हाला दाखवण्याजोगं तर मी ते तुम्हाला शूट घेऊन दाखवेलच. भेटूया. बाय बाय. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललोय ऑफिसला और ये हमारे सर है हमारे साथ. हेलो सर जी. हे बघा, ही मोहाली सिटी. आता आम्ही ऑफिसला चाललोय. मेन रोड आहे.
ट्रॅफिक दिसतंय हा बंगायान ये कौन सा गुरुद्वारा है? ये इसको बोलते हैं सुहाना साहब। सुवर्ण साहब सुहाना साहब, सुहाना साहब यहाँ पे गुरुद्वारा बहुत लोग शहीद हुए थे। हे आमची मीटिंग आता झालेली आहे इथली. आता आम्ही हॉटेलवर जाऊ आणि त्यानंतर आमचा पुढचा प्रोग्राम पण ठरेल. हे आमचं ऑफिस आहे, abacus.com डेटा सेंटर आहे.
हे आमची हॉटेलमधली रूम आहे. हॉटेलचं नाव काय हो सर? सुरू होताच लगेच रूम संपते. पार्क हिल हॉटेल. टॉयलेट वगैरे पण छान आहे, तसं स्वच्छ आहे रूम. वा, कॉफी वगैरे पण आहे. ओके, गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज किती तारीख आहे? आज 8 तारीख आहे. आज आम्ही आता चंदीगडलाच आहोत. आता ऑफिसला चाललो आहोत. ह्या हॉटेलला आम्ही राहिलो होतो. हा, हॉटेल पार्क हिल्स, तिथे आम्ही राहिलो होतो. आणि आता आम्ही इथून ऑफिसला निघालोय. ऑफिसवरनं आणि मग ऑफिसला जाऊन चंदीगड में फ्लैट इसके सराउंडिंग एरिया में है, जो आउटर है ना, आउटर में इसमें फ्लैट नहीं है. ये पूरे रो हाउसेस ना. ये ऐसा मस्त सिटी मुझे अच्छी लगी. 2 दिन पूरा होना अच्छा. ग्रीनरी किती आहे सर, बघा ना तुम्ही. झाडी बिडी अशी मस्त, गार्डन रस्त्याच्या मध्ये पण झाडी. गार्डन्स बहुत है, हर सेक्टर में गार्डन है. कल हम लोग गए तो रोज गार्डन देखने के लिए, हाँ, और आगे रॉक गार्डन. ओके. तुम्ही ते रॉक गार्डन बघितलं का? रॉक गार्डन नाही बघितलं, रोज गार्डन आणि तलाव बघितलं. लेक पे गए थे, लेक पे. लेक पे गए थे, लेकिन दोपहर थी ना, रोज धूप लग रही थी. हाँ, होता है. मस्त बंगलो में क्या, हर चौराहे के ऊपर गार्डन, वो भी मस्त पैकी पानी विनी सब देखे. हाँ, बढ़िया. वाटरिंग बिटरिंग पण अच्छा करते हैं ना. जो रेड कलर में सारे गवर्नमेंट गवर्नमेंट. अच्छा, जो भी गवर्नमेंट ऑफिसर्स वगैरे. अलग अलग डिपार्टमेंट्स के. तो चाल की तरफ दिया है, पत्थर की तरफ. लाइन डिस्ट्रिक्ट पुलिस लाइन. हे सेक्टर नंबर 22 मार्केट आहे, खूप मोठं. पण आम्हाला आता जास्त वेळ नाही मिळाला, कारण आमची फ्लाईट आहे लगेच आणि आतमध्ये आम्ही गेलोच नाही. आणि एअरपोर्टवर पोहोचायचं, कारण फ्लाईट पण लवकर आहे. त्यामुळे आम्ही आता लगेच निघालो. इथं थोडं लंच केलं आणि थोडीफार शॉपिंग केली आहे आणि निघालोय. आएंगे तो इनको फोन. सर आपका नाम क्या है? पूरा महाराष्ट्र में नाम विजय यादव. विजय यादव. ये विजय यादव जी है, इनका बड़ा ऑटो है और हम लोग ऑटो में से जा रहे हैं यहाँ से. एक ऑटो में हम हाँ, 5 लोग बैठे हैं. ये रही.
चंदीगड एअरपोर्टला आता पोहोचलोय. आज रिटर्न पुण्याला जाणार आहे, पण आमचा थोडा प्रॉब्लेम असा आलाय की आमची तिकीट मिळाली नव्हती डायरेक्ट फ्लाईटची. त्यामुळं आमची आता दुसरीकडे जाऊन तिथं 2 तासाचा लेवर करून पुण्याला येणार, म्हणजे पुण्याला रात्रीच पोहोचणार आम्ही. चंदीगड एअरपोर्टला आहोत आता. हा बघा आपल्या भारताचा झेंडा. अरुण सर, हॅलो, काय म्हणताय? सब पूरा ट्रिप कवर करके हम लोग अभी जा रहे हैं होम टाउन. होम टाउन. बहुत बढ़िया. सब बढ़िया है, लेकिन लगेज हमारे पास नहीं है. लगेज मिस हो गया है. लगेज के लिए दूसरी गाड़ी में से लगेज आ रहा है. लगेज नहीं आ रहा है, तब तक हमें यहीं पर रुकना पड़ेगा. काय म्हणता मामरे सर? बढ़िया 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 है बढ़िया. बैंगलोर जाने का है, आज फिर आने का है. यही है वो इंसान. सनसेट बघा किती छान दिसतोय.
हे आता आम्ही बेंगलोर एअरपोर्टला पोचलो आहोत. ॲक्च्युली आम्हाला पुण्याची डायरेक्ट फ्लाईट मिळाली नाही, त्यामुळं आम्ही बेंगलोरला आलो आहे आणि आता बेंगलोरवरून आम्ही पुढे जाणार आहे पुण्याला. हे बेंगलोरचं लॉन्ज आहे, बेंगलोर एअरपोर्टचं. आता आम्ही लॉन्जला छानपैकी डिनर केलं आहे. आता आमची इथून पुण्याला फ्लाईट आहे रात्री 12:30 वाजता. लॉन्जला तुमच्याकडे जर व्हॅलिड क्रेडिट कार्ड असेल किंवा व्हॅलिड डेबिट कार्ड असेल तर तुम्ही लॉन्जमध्ये एंट्री करून छान जेवण करू शकता. त्याची कॉस्ट फक्त ₹1 किंवा ₹25 अशा तुमच्या क्रेडिट कार्डमधून कट होतात. ते काहीच क्रेडिट कार्डवर आहे. त्याचं तुम्ही एअरपोर्टवर आल्यावर त्याची आनंद उपभोगू शकता. जेवण छान होतं, जेवण छान असतं, बुफे डिनर असतं. नमस्कार. फ्लाईट मध्ये आलेलो आहोत आणि आता पुण्याकडे प्रयाण. बोरिंग प्रवास करून आलेलो आहोत. 2 तास पुण्याचा प्रवास आम्ही जवळजवळ 8 तास करतोय. हो ना. आणि डायरेक्ट फ्लाईट न मिळाल्यामुळे ही आमची व्यथा आहे. हे दिस इज मगर प्लेन. हा ऍक्च्युली कॅनल मध्ये पाहिजे होते, कॅनल किंवा तळ्यामध्ये पाहिजे होते किंवा नदीमध्ये पाहिजे होते. प्लेन मध्ये फ्लाईट फुल आहे. सगळी लोक हल्ली फ्लाईट मधूनच प्रवास करतात. हे ॲक्च्युली बेंगलोरचे टर्मिनल 2 हे नवीन एअरपोर्ट आहे. ॲक्च्युली आमचं फ्लाईट टर्मिनल म्हणजे जुन्याच एअरपोर्टवरनं होतं, त्यामुळं मला हे एक्सप्लोअर करता आलं नाही. पण म्हणतात की खूप छान बांधलेलं आहे आणि पूर्णपणे वुडनमध्ये आहे आणि खूपच सुंदर आहे असं ते. आता हे पूर्णपणे अजून ओपन झालेलं नाही आहे. काही फ्लाईट तिथून चालू झालेल्या आहेत इंटरनॅशनल. आता ते हळूहळू पूर्णपणे चालू होईल तिथूनसुद्धा. जेव्हा पुन्हा येऊ तेव्हा मी हे नक्कीच एक्सप्लोअर करेल.